राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत गुरुवारी 17 जुलै रोजी उद्योगवर्धिनींचा परिवार उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। उद्योगवर्धिनी संस्थेला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत गुरुवारी 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात परिवार उत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक भारतरत्न स्वर्गीय नानाजी देशमुख यांच्या हस्ते 24 वर्षांपूर्वी उद्योगवर्धिनी संस्थेचं नामकरण झालं होतं। त्यानंतर 3 वर्षांनी उद्योगवर्धिनी संस्थेची स्थापना झाली। मागील 24 वर्षात हजारो महिलांनी विविध संकटांवर मात करत समृद्ध आणि स्वाभिमानी आयुष्याचा प्रवास उद्योगवर्धिनीसोबत केला। उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून शेकडो महिलांना शिलाई, खाद्यपदार्थ, स्वयंपाक आदींच्या माध्यमातून रोजगार मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यात उद्योगवर्धिनीला यश आलं। यातून शेकडो उद्योजिका घडल्या आहेत। अशाच यशस्वी आणि कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा जाणून घेऊन त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे सोलापुरात येणार आहेत। प्रख्यात लेखिका नयनबेन जोशी यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी संपादित केलेल्या उद्योगवर्धिनी की सेवाव्रती या पुस्तकाचं प्रकाशन आणि उद्योगवर्धिनीच्या कार्यावर आधारित अखंड यात्रा माहितीपटाचं उद्घाटन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे। हा कार्यक्रम उद्योगवर्धिनीच्या निमंत्रित मान्यवरांसाठी असून तसे निमंत्रित पासही देण्यात आले आहेत, असं उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेघा राजोपाध्ये यांनी सांगितलं। उद्योगवर्धिनीचा परिवार उत्सव म्हणून हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये उद्योगवर्धिनीचा निमंत्रितांसाठी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचं किंवा आमच्या महिलांचं कार्याचं कौतुक करण्यासाठी परमपूज्य मोहनजी भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकजी ते येत आहेत आणि ह्या कार्यक्रम साधारण 1.5 ते पावणे 2 तासाचा आहे। या कार्यक्रमाला उद्योगवर्धिनी की सेवाव्रती हा पुस्तकाचा एक प्रकाशन आणि उद्योगवर्धिनीच्या कार्यावर जे चित्रफित तयार झाली त्याचं लॉन्चिंग आणि त्यांचं बौद्धिक म्हणजे आशीर्वाद वचन म्हणतो आपण तसं या कार्यक्रमाला होणार आहे। निमंत्रितांसाठी कार्यक्रम आहे। कार्यक्रम वेळेवर सुरू होईल। कार्यक्रमाला येताना लोकांना आपण जो एंट्री पास दिलेला आहे तो घेऊन यायचा आहे आणि बाकीची व्यवस्था तिथं केलेली आहे। पार्किंग व्यवस्था नॉर्थ कोर्टमध्ये असणार आहे। सुरक्षाच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना वेळेवर तिथं यावं लागेल। 10 नंतर बाहेरचे रस्ते बंद होतील म्हणून 10च्या आधी सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावं। 10:15 बरोबर कार्यक्रम सुरू। या पत्रकार परिषदेला मार्गदर्शक समितीचे राम रेड्डी, डॉक्टर सुहासिनी शहा, वासुदेव बंग, डॉक्टर माधवी रायते, केतन वोरा, आनंद जोशी, धीरेन गडा तसंच उद्योगवर्धिनीचं संचालक मंडळ आणि उद्योगवर्धिनीच्या सेवाव्रती कार्यकर्त्या उपस्थित होत्या।